ऐका बालमित्रांनो, आज मी तुम्हाला एक छोटीशी छान कथा सांगणार आहे. रुक्मिणी स्वयंवर. विदर्भाचा राजा भीष्मक हा मोठा पराक्रमी होता. त्याला रुक्मी, रुक्मरथ, रुक्मकेश, रुक्ममाली आणि रुक्मबाहू असे 5 पुत्र आणि रुक्मिणी नावाची एक सुंदर कन्या होती. राज्यातल्या लोकांकडून तिने श्रीकृष्णाचं वर्णन ऐकलं होतं. एकदा ती राजसभेत बसलेली असताना तेथे एक ब्राह्मण आला आणि त्याने सांगितलं की द्वारकेत गेलो होतो, तेथे वसुदेव आणि देवकीचा पुत्र श्रीकृष्ण प्रजेसह नांदतो आहे. हा राजा, कित्येक राजा मी पाहिले, पण श्रीकृष्णाचे सौंदर्य काही खूपच सुंदर आहे. हे सगळं ऐकल्यानंतर रुक्मिणीच्या मनामध्ये श्रीकृष्णाविषयी प्रेम निर्माण झाले. तिचे देहभान हरपले. तिच्या नेत्रातून आनंदाश्रू होऊ लागले. त्यानंतर काही दिवसांनी भीष्मकाने आपल्या कन्येचे स्वयंवर ठरवले. देशोदेशीच्या राजांना निमंत्रणे पाठवली. त्याच्या मनात होते की श्रीकृष्णाशीच आपल्या कन्येचा विवाह व्हावा, पण त्याचा पुत्र रुक्मी याला ते मान्य नव्हते. त्याला त्याच्या बहिणीचे लग्न हे शिशुपालाशी करायची इच्छा होती. त्यामुळे रुक्मिणी काळजीत पडली आणि तिने तर मनातून श्रीकृष्णालाच वरले होते. काय करावे तिला सुचेना. मग तिने तिच्या राजवाड्यातल्या एका ब्राह्मणाला एक पत्र लिहून दिले आणि सांगितले की हे विप्रवर, हे मी पत्र देत आहे ते श्रीकृष्णाला नेऊन द्या. मजल दर मजल करत खूपसे अंतर त्याने कापले आणि तो ब्राह्मण द्वारकेमध्ये दाखल झाला. श्रीकृष्णाने त्याचे स्वागत केले. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, महाराज, मी राजा भीष्मकाची कन्या रुक्मिणीचा सेवक आहे आणि रुक्मिणीने आपल्यासाठी पत्र दिले आहे. तिचा बंधू रुक्मी हा तिचा विवाह शिशुपालाशी निश्चित करत आहे आणि ही विवाह तिथी अगदी जवळ येऊन ठेपली आहे. हे ऐकताच श्रीकृष्णाने पत्र वाचले. त्या पत्रामध्ये रुक्मिणीने लिहिले होते, मला येऊन घेऊन जा. तेव्हा ब्राह्मणाला धीर देऊन कृष्णाने त्या ब्राह्मणाला सोबत घेतले आणि विदर्भ गाठले. नंतर तिथे गेल्यानंतर रुक्मिणीने ब्राह्मणाला विचारले, माझा निरोप तुम्ही कृष्णाला दिलात का? तेव्हा ब्राह्मणाने विप्रवराने सांगितले की हो, श्रीकृष्णसुद्धा येथे आलेले आहेत. आणि मग पत्रात लिहिल्याप्रमाणे रुक्मिणीने आधीच पत्रात सांगितले होते की आमच्याकडे एक महापूजा असते. नववधूने ती करायची असते आणि ती लग्नाच्या विधीच्या आधी असते. त्यासाठी मी गावातल्या देवीच्या भद्रकाली मातेच्या मंदिरामध्ये जाईल आणि ती पूजा करून बाहेर पडल्यानंतर माझे तुम्ही हरण करा. हे श्रीकृष्णाने वाचले असल्यामुळे श्रीकृष्ण वाट बघू लागले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी विवाहाची तिथी असताना रुक्मिणी ही आपल्या मातेसह आणि आपल्या काही सख्यांसह त्या भद्रकाली मातेच्या मंदिरामध्ये जाऊन पोहोचली. तिथे गेल्यानंतर तिने मनोभावे देवीची पूजा केली. तिला स्नान घातले, नंतर पंचामृताने स्नान घातले, पुन्हा पाणी घातले, तिचे सर्वांग पुसले, तिला वस्त्र नेसवले, गळ्यामध्ये सुंदरशी माळा घालायला दिली. नंतर पुष्पहार अर्पण केला, नैवेद्य अर्पण केला आणि मनोभावे ती पूजा करू लागली. मनातून म्हणू लागली, हे भद्रकाली माते, माझा विवाह श्रीकृष्णाशीच व्हावा. असे म्हणून त्यानंतर तिने त्या मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. प्रदक्षिणा घालून सखीचा हात धरून ती त्या मंदिराच्या पायऱ्या उतरत होती. तेव्हा गोपाळकृष्ण भगवान आपला रथ घेऊन त्या मंदिराच्या द्वारापाशीच उभी होती. रुक्मिणी माता त्या सगळ्या पायऱ्या उतरून आल्या आणि येताच त्यांनी तो रथ पाहिला. ज्या ब्राह्मणाने तिला श्रीकृष्णाचे वर्णन करून सांगितले होते ते वर्णन पाहताच तिची मनोमन खात्री पटली की हेच ते भगवान श्रीकृष्ण. त्याचबरोबर श्रीकृष्णाने रुक्मिणीचा हात हातात घेतला आणि रुक्मिणी क्षणार्धात रथात बसली आणि तो रथ वाऱ्याच्या वेगाने दौडू लागला. अशा प्रकारे श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले. रुक्मीला ही बातमी समजताच रुक्मी आपल्याबरोबर अनेक सैन्य घेऊन श्रीकृष्णावर चाल करून गेला. त्यांचे घनघोर युद्ध झाले.
श्रीकृष्णाने रुक्मिणीला पकडले, त्याचे केस कापले, तेव्हा बलरामजी दाऊ भैया तेथे मध्ये पडले आणि म्हणाले, श्रीकृष्णा, आता हा तुझा होणारा मेहुणा आहे, असे करू नकोस. असे म्हणून रुक्मिणीचे हरण करून श्रीकृष्ण भगवान हे द्वारकेमध्ये पोहोचले आणि त्यानंतर रुक्मिणीसोबत श्रीकृष्ण भगवंताचा विवाह संपन्न झाला. आवडली ना मित्रांनो गोष्ट?